मागच्या वर्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। विशाल पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। उपांत्य फेरीचा सामना पहिला आपल्या भेटीला आलाय आणि मॅचला आता सुरुवात होते। धारावी पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय। टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, अडवला जाईल तिकडे। तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत। काय खेळले होते गणेश डिंगोरे, 75 धावांची नाबाद खेळी पहिल्या दिवशी ज्यावेळेला त्यांनी खेळलं आणि या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला 94 धावांची खेळी सुद्धा होताना पाहायला मिळाली आहे भावेश नाईक यांच्याकडून। मजा येणार आहे या दोन खेळाडूंची मॅच। रिग्नेश 11 दारावे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला SB 11 आई गावदेवी गोटेकर बी। यावेळेला फटका फसलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे एक धाव तिकडे मिळणार आहे। यस, आर्यन भोईर एका बाजूला आयकॉन म्हणून खेळताना पाहिलं मिळतील। दुसऱ्या बाजूला 2 आयकॉन आहेत, महेश नानगुडे आणि विश्वजित ठाकूर। विकीचा वेग, विकीची ओळख आहे। महत्वपूर्ण सामना रबर बॉल क्रिकेट कार्निवल। वेगात बॉल टाकलाय, थोडासा आतमध्ये आणलाय, चांगली गोलंदाजी इकडे पाहायला मिळाली। धारावी या संघाच्या संगणकाने कळवलं की या अगोदर आमच्या 2 मॅच झाल्या, त्यांनी एक मॅच बराचसा टर्न झालाय आतमध्ये बॉल। एक मॅच गोटेकर बीने जिंकली आणि एक मॅच धारावीने जिंकली, त्यामुळे इकडे मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी। विकी कमी गतीचा बॉल, थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न, वाह चांगली गोलंदाजी। जयंत डिंगोरे एका बाजूला आहेत, गणेश डिंगोरे एका बाजूला, थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न। कीपरही सरप्राईज झाले, बॉल ज्यावेळेला बाहेर गेला आणि जास्त बाहेर गेला। पहिली ओव्हर सुरू आहे आणि चांगली कामगिरी आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळते। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर आहे। धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुन्हा एकदा एकने पुढे जाईल। चांगली कामगिरी आतापर्यंत, थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे या गोलंदाजीमध्ये, परंतु गणेश डिंगोरे ज्यांना आपण जास्त शांत ठेवू शकत नाही। यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून थोडासा कमी गतीने बॉल वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपते। विकीच्या नावावर राहिली पहिली ओव्हर। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु पाहूयात येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये काय घडणार। धावा कराव्या लागतील या ठिकाणी गोटेकरला। अख्ख्या शहापूरचं लक्ष इकडे लागलेलं आहे। विशालजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विशाल भाऊ, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। वाह, खरं विशाल पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि टेस्ट चॅम्पियनशिप साठी मालिकावीर म्हणजे जो मॅन ऑफ द सिरीज होईल त्याच्यासाठी विशाल पाटील साहेबांच्या वतीने मोटरसायकल दिली जाणार आहे। धन्यवाद विशाल पाटील साहेब। म्हणजे टेस्ट चॅम्पियनशिप साठी पारितोषिक तर मोठा आहेत, परंतु मोटरसायकल आता सिरीजला मिळणार आहे त्याही स्पर्धेला। यावेळेला स्ट्रोक चांगला खेळला जातोय, पाहूया सीमारेषेच्या दिशेने बॉल निघालाय आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळेल। 4 धावा विश्वजित आलेत गोलंदाजीसाठी दुसऱ्या ओव्हरसाठी आणि पहिल्याच बॉलवर मात्र चौकार देखील आलाय। जयंत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गणेश डिंगोरे ही जोडी पाहायला मिळते। मजा येणार आहे या मॅच मध्ये सुद्धा। पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी इकडे होईल, कोणता संघ अधिराज्य गाजवेल। कांधारी किंग्स हा संघ सेमीफायनलला दाखल झालाय, व्यावसायिक गटातून MUCC देखील दाखल झालेत, परंतु सध्या सेमीफायनल आपण गोटेकर बी विरुद्ध जर पाहिलं तर रिग्नेश 11 दारावे यांच्यातील पाहतोय। 2 बलाढ्य संघ ग्रामीण क्रिकेटचे।
दोन्ही ठाणे जिल्ह्यातील आहेत. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. पहिल्या दिवशी दोन्ही संघाने चांगली कामगिरी केली. 8-8 संघांच्या गटातून मात्र हे संघ पुढे येताना पाहायला मिळाले. चॅलेंज केले या ठिकाणी बॉलिंग टीमने या वाईटसाठी. यस, संघ तर दोन्ही बलाढ्य आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5वा दिवस आहे आज आणि दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं आहे. ग्रामीण संघांना देखील 2 आयकॉन दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर व्यावसायिक संघ ग्रामीण 16 संघ 2 आयकॉन, 16 व्यावसायिक संघ अशी 32 संघांची स्पर्धा आणि आज शेवटचा दिवस आला देखील. महत्वपूर्ण सामना आहे जो जिंकणार अंतिम फेरीमध्ये आणि विजेत्याला 4 लाख, पराभूत होणाऱ्याला 2 लाख अशा प्रकारचा पुरस्कार देखील या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅचवर देखील लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी याही मॅचमध्ये जोडले जाणार आहेत आणि पंचांचा निर्णय तो हा व्हाईट बॉलचा आहे आणि त्यामुळे एक रिव्ह्यू गमावला गेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. विश्वजित वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने अचूक टप्प्यावर आले. आता वेग ही त्यांची ओळख आहे आणि वेगाच्या जोरावर जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरायला लावणारी गोलंदाजी याच विश्वजित ठाकूर यांनी केलेली आहे. मिस्टर JPL दिगोडे गावचं नाव मात्र संपूर्ण जगभर करणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आज मात्र ताकदीनिशी गोटेकर सुद्धा आली आहे. यावेळेला फुलचा फटका, पिक केला हा बॉल आणि मात्र सीमारेषा पलीकडे पाठवला सुद्धा 6 धावांसाठी. जयंत यांच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय, सिक्सर. लेन तोडून उसळी जरूर घेतली परंतु त्याचा अंदाज घेतला आणि बॉलला खेळणं स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका आलाय. धावसंख्या पुढे गेली 15 धावांवर. 6 षटकांची लढत आहे. 15 पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं परंतु या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आतापर्यंत बॅटिंग टीमची. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता SB11 आई गावदेवी गोठेगर बी तालुका शहापूर जिल्हा ठाणे, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईच्या धारावीचा संघ रिग्नेश 11. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. याही चेंडूवर जर पाहिलं तर विश्वजित यांनी पुढे केला आणि वेगात केला हा बॉल आणि अक्रॉस खेळायला गेले, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल आला, 2 डॉट बॉल सुद्धा आलेत या ओव्हरमध्ये. 15 धावा धावफलकावर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि काय मॅचेस पाहायला मिळाल्यात. 100 धावांचे पाठलाग इकडे होताना पाहायला मिळालेत आम्हाला चुरशीच्या मॅचेस. ओहो, आणखीन एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहिला. हाही बॉल थोडासा पुढेच केला, थोडेसे अक्रॉस खेळण्याच्या तयारीतच होते आणि तेच निहाळलं विश्वजित यांनी आणि एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले शफल झाले होते त्यावेळेला कुठेतरी हा चेंडू पायावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. चांगली गोलंदाजी, बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर टर्न देखील झालाय. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या दाखवलं जात आहे. 15 धावा धावफलकावर आहेत विश्वजित. जयंत त्यांच्यासाठी स्ट्रोक खेळला मिड ऑफला, त्या ठिकाणी बॉल मागे जातोय. समीर बागराव साहेब गोटेकर बी संघाचे संघ मालक आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. समीरजी बागराव, एका बाजूला समीरजी बागराव आणि एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रिग्नेश पाटील यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलची मॅच गणेश डिंगोरे विरुद्ध जर पाहिलं तर भावेश नाईक अशी सुद्धा लढत पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेतील 2 उच्चांकी धावसंख्या करणारे खेळाडू. 2 ओव्हरमध्ये पहिल्या 17 धावा झाल्यात, विकेट नाही आली आहे. फलंदाजाने धमाल उडून दिली या स्पर्धेमध्ये. 10 अर्धशतके या स्पर्धेत पाहायला मिळाली तर सर्वोच्च धावसंख्या 94 आहे भावेश नाईक यांची. चर्चा आहे या स्पर्धेची सर्वदूरपर्यंत. विकीची बॅटिंग, विकीची बॉलिंग आणि विकीची फिल्डिंग हे सगळे चर्चेत राहिलं. दीपू माळी यांचा कॅच लक्षणीय राहिला. या स्पर्धेमध्ये काही रिले कॅच पाहायला मिळाल्या. आज
ओम पांडे यांनी देखील घेतलेली लाजबाब कॅच आपण पाहिली. अशा खूप साऱ्या वैशिष्ट्यांनी भरलेली स्पर्धा पाहायला मिळाली आणि आता अंतिम टप्प्याकडे आली आहे. शेवटच्या 3 मॅचेस उरलेल्या आहेत या स्पर्धेच्या. काय होणार? MUCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा. एकन मोहंती साहेब आणि अंजू अन्वी मॅम यावेळेला चांगला ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, त्याचाच फायदा घेत असताना एकाच रूपांतर 2 मध्ये केले गणेश डिंगोरे. शहापूरच्या गणेश डिंगोरे या नावाची देखील चांगली चर्चा होताना पाहायला मिळत असते आपल्याला. धावसंख्या 2 ने पुढे गेली होती, म्हणजे आता 19 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट रसिको, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या स्पर्धेचं खासियत म्हणजे 32 संघांचा समावेश, 4 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, एवढं चांगलं मैदान, आउटफील्ड एकदम चांगली आहे, सिमेंटचं संपूर्ण प्लॉट आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध अँगलने मात्र लाईव्ह चित्रण देखील घर बसल्या आपण पाहू शकता. एवढं चांगलं लाईव्ह कव्हरेज 70 स्पोर्टही करताय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून आलेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे यांनी पूर्ण देखील केल्या. पुन्हा एकदा विकी भोईर जलद गती गोलंदाज आहेत, परंतु गणेश डिंगोरे समोरच्या दिशेने उडवलाय. हा बॉल मुख्य मंचाच्या दिशेने पाठवलाय. षटकार खेळला जातोय. गणेश डिंगोरे, चर्चा आहे या खेळाडूची. शहापूरचा धोनी भिवंडीमध्ये दाखल झालाय आणि भिवंडीमध्ये आल्यानंतर नेहमीच चांगले खेळलेत. चांगला स्ट्रोक, परंतु ज्या ज्या वेळेला हा खेळाडू दिसतो त्यावेळेला मात्र धडाकेबाद चषक मोरबार वडवली आठवतं, त्यावेळेला जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. पाहूया तेच गणेश डिंगोरे. 27 धावा धावफलकावर आहेत. ओ हो हो, विकी चांगली गोलंदाजी. वेगळा बॉल या ठिकाणी प्रस्तुत केला. गती कमी केली, टप्पा मात्र चुकच राहिला आणि बॉलला किंचितसा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. आउट कटर, आणि तेच या ठिकाणी सांगतायत गणेश डिंगोरे. बॉलला बाहेर कट केला आणि चांगल्या टप्प्यावरून केलाय, त्यामुळे थांबवलं जात आहे. जरी षटकाराला कमबॅक केलंय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 27 धावा धावफलकावर. विकी यावेळेला ऑप्टमच्या बरेचसे बाहेर आले. पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. बराच बाहेर बॉल टाकलाय. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय साईडला. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न तिकडे झालाय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न लगेचच. वाह, चांगली कामगिरी. सागर बागराव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. बागराव साहेब या, आपलं स्वागत असणार आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हा सगळे स्पॉन्सर किंवा पुरस्कर्ते ते तेवढेच महत्वाचे आहेत, कारण या सगळ्या मानाच्या स्पर्धा खेळणं सोपी गोष्ट नाहीये. आपण सगळे आहात आणि म्हणून या स्पर्धांना देखील एक वेगळी मजा येते. बागराव साहेब, आपलं स्वागत असेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय, परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. समीर बागराव साहेब, माफ करा, समीर साहेब आपलं स्वागत असणार आहे या ठिकाणी. यावेळेला दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेनेच पाठवला हा बॉल. 4 धावा तर वसूल केल्या जातील. तिसरी ओव्हर आहे. धावा तर येणं गरजेचंच होतं. पार्टनरशिप चांगली झाली आहे आणि धावा सुद्धा आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत, कारण 3 ओव्हरचा खेळ संपतोय. बिनबाद 35 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश डिंगोरे इन ऍक्शन. शहापूरचा धोनी. शहापूरमध्ये देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरनाथ भोईर साहेब आमच्या बरोबर उपस्थित आहेत. विशाल पाटील साहेब ज्यांनी नुकतंच टेस्ट चॅम्पियनशिपसाठी मोटरसायकल त्यांच्या माध्यमातून डिक्लेअर देखील या ठिकाणी सिरीजसाठी केलेली आहे. आणि समीर बागराव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सगळ्या मोठ्या स्पर्धा ज्या असतात त्यांच्यामध्ये आवर्जून आपला संघ असावा असं प्रत्येकाला वाटत असतं, कारण अखिल भारतीय स्पर्धा, ज्या स्पर्धांची चर्चा भारतभर होताना पाहायला मिळते, जसं ग्रामीण धमाका, बिग बॅग. दर्शनजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही स्वागत असणार आहे.
या अशा सगळ्या स्पर्धा आहेत. मग ग्रामीण धमाका बिग बॅश असेल, अंडर-25 असेल, आता जर पाहिलं तर पावसाळ्यातील 34 स्पर्धा आली आहे. सुपर सिरीज, मान्सून नंतर मान्सून ब्लास्ट, त्यानंतर रबर क्रिकेट कार्निवल आणि आता रबर टेस्ट चॅम्पियनशिप. यावेळेला पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न विश्वजित यांचा राहिला, त्याला मात्र खेडेगाव कॉर्नरच्या दिशेने तिकडनं बॉल उचलतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. चांगली लढत पाहायला मिळते. या दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगलं तोंड दिलंय तोफखाण्याचं. विकी भोईर आणि विश्वजित ठाकूर हे असे 2 गोलंदाज आहेत, भारतातील ते वेगवान गोलंदाजांच्या यादीतील ही नावं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने विचारलेला प्रश्न, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाज कोण, तर त्याचं नाव विश्वजित होतं. आणि या पारितोषिकाबरोबर, या पुरस्काराबरोबर पाहिलं तर 50,000 रुपयाचा पुरस्कार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सुद्धा विश्वजित ठाकूर यांनी जिंकला होता. तेच मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत खरे, परंतु दुसऱ्या बाजूला धैर्याने तोंड देत आहेत हे दोन्ही गोठेकर बीचे फलंदाज. चांगली कामगिरी केली आतापर्यंत. समीरजी बागराव साहेब एका बाजूला रिग्नेशजी पाटील युवा उद्योजक एका बाजूला. यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण गटातून फायनलला कोण जाणार. यावेळेला फुल टॉस खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, बॉल काव कॉर्नरला गेलाय. प्रॉपर टायमिंग नाही झालं, त्यामुळे योग्य दिशाही नाही मिळाली आणि 2 धावा मात्र तिकडे मिळत आहेत. हे महत्वाचं आहे. हे दोन्ही फलंदाज एक गोष्ट करतात, मोठे फटके नाही आले तर चालेल, परंतु सिंगल डबल चालू ठेवलेले आहेत. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 40 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अख्ख्या शहापूर तालुक्याचं लक्ष लागलं असणार आहे या स्पर्धेवर, कारण आज गोठेकर बी खेळते रबर क्रिकेट कार्निवल. महाराष्ट्रातील रथी महारथी 32 संघांमधून सेमीफायनलला गोठेकर बी गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचं अख्ख्या लक्ष असणार आहे, कारण नवी मुंबईची टीम इकडे पाहायला मिळते सेमीफायनल मध्ये. रिग्नेश 11 धारावे. यावेळेला समोर उडवायचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, फिल्डर थोडेसे दूर होते, तिकडे येण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जाते. पहा 2-2 चालू आहेत, हा प्लस पॉइंट आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या विकेट हातात आहेत गोटेकर बीच्या, हा देखील त्यांचा प्लस पॉइंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 ओव्हर विश्वजित ठाकूर आणि 2 ओव्हर विकी भोईर, त्यांचा स्पेल देखील या 2 बॉल नंतर संपेल, ही महत्वाची बाब असेल. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो फसलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत, ज्याचा उल्लेख आम्ही केला होता. स्पेल संपत होता, परंतु त्याच वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि इकडे जर पाहिलं तर गणेश डिंगोरे एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते. सेमीफायनल नंबर 2चा टॉस या ठिकाणी होईल आणि त्यासाठी कांधारी किंग वांद्रे मुंबई आणि MECC ओरिसा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचे. पंढरनाथ भोईर साहेब, विशालजी पाटील साहेब, पॅरामाउंट संघ ज्यांचा नेहमी आपण ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पाहिलाय आणि टेस्ट चॅम्पियनशिप साठी ज्यांनी मोटरसायकल दिली आहे त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. समीरजी बागराव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अमोल गंभीरराव यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दर्शनजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. या सगळ्या दिग्गजांचं स्वागत आहे. प्रीतीजी पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आतिश बांडे हे देखील एक मोठं नाव आहे, मॅन ऑफ द मॅच तर त्यांनी सुद्धा मिळवली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. रबर टेस्ट चॅम्पियनशिप पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. रबर बॉल मध्ये टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवसाचा एक सामना आणि 2-2 इनिंग खेळल्या जाणार आहेत. आणि 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि त्यामध्ये ऍड झाली आता मोटरसायकल विशाल पाटील साहेबांची मालिकावीरासाठी. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, अप्रतिम गोलंदाजी, दांडी दांडी दांडी, गुल यॉर्कर विश्वजित ठाकूर यांचा वेगाचा बादशहा दांडी गुल करताना पाहायला मिळाला. विश्वजित ठाकूर, काय जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला. ओ हो हो, सुरुवातीला जर पाहिलं तर थोडासा हवेतच आला हलत हा बॉल आणि त्यानंतर याच्या उद्ध्वस्त सेलिब्रेशन खूप कमी पाहायला मिळतं विश्वजित यांचं, परंतु आज सेलिब्रेशन आहे आणि जबरदस्त बॉल विश्वजित यांचा. थोडंसं स्मित असे देखील केलं. उत्तरच नव्हतं. आतिशची आतिशबाजी नेहमीच आम्ही पाहतो, परंतु आता विश्वजित यांनी त्यांना या ठिकाणी थांबवलंय.
आयकॉन म्हणून महाराष्ट्रभर विश्वजितला पसंती का असते? रिझल्ट तेवढा लाजबाब असतो त्यांचा. मोजक्या स्पर्धा खेळतात, रिझल्ट मोठा असतो. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 42. वा, काय वेग पाहायला मिळाला. या वेगामध्ये लेदर बॉल तर 145चा टाकलेलाच आहे, परंतु हा वेग सुद्धा काही 145 पेक्षा कमी नसेल, किंबहुना त्याच्या जास्तच असेल. साईड अँगलने देखील आपण पाहतोय. मनीष लहान येत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. कांदारी किंग्स बेचाळीस धावा. थोडंसं धावसंख्येचा वेग मंदावलाय, कारण पार्टनरशिप चालू होती. विश्वजितचे दुसरं षटक लाजबाब राहिलं. त्यामध्ये विश्वजित ठाकूर यांनी जर पाहिलं तर फक्त 7 धावा दिल्या, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. दिल्ली सुपर सिरीज आपल्या भेटीला येणार आहे. एक मोठं आयोजन हेमंतजी बनियाल साहेबांचं. रेड डेव्हिल्स आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अल्टिमेट इव्हेंट मेकर्स 70-70 स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे राजधानी दिल्ली परिसरामध्ये. जयंत यावेळी ऑफ्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. पुन्हा ऑफ्टमच्या बाहेर, कुठेतरी ऑफ्टमच्या बाहेर जयंत यांना ठेवण्याचा प्रयत्न भाविश नाईक यांचा. भाविश नाईक यांची बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही चर्चेत राहिले या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल घोषित केलाय पुन्हा एकदा. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हरमध्ये 30-35 जरी धावा बनल्या मजा येईल मॅच मध्ये. कुठेतरी 70-75 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला हा स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने बॉल थांबलाय, वेग मंदावला आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. भावेश नाईक नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील उदयनमुख खेळाडूंच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव म्हणून देखील पाहिले जातात. तर दुसऱ्या बाजूला मनीष लहाणे आणि जयंत डिंगोरे हे आज आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. स्वतः एकमेकांना सांगत देखील असतील, मित्रा आज गावासाठी पावसाळी क्रिकेटमध्ये काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे. आज खेळूयात, आज लढूयात, आज आपल्या गावाचं नाव करूयात. हा प्रयत्न मात्र दोन्ही बाजूला सुरूच आहे. धारावे सुद्धा आणि गोटेकर सुद्धा. ओ, परंतु हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. लेंथ वरून बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. विकी आहेत त्या ठिकाणी. अक्रॉस खेळले, चेंडूच्या लाईन मध्येच नाही आले. यावेळेला थोडासा बॉल मागे घेतला होता. कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न राहिला. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. बॉल गवतातून उचलतायत. तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाते. 46 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित चेंडूमध्ये मोठे मोठे फटके सुद्धा मारावे लागणार आहेत. 9 बॉल तुमच्याकडे आहेत. 3-4 जरी मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. ते करावे लागणार आहेत प्रयत्न जयंत यांना सुद्धा आणि मनीष लहाणे यांना सुद्धा. ऑप्टमच्या पुन्हा एकदा बाहेर. ही समस्या थोडीशी राहिली आहे, कारण एवढ्या बाहेर, अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला गेलेला आहे आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय, कारण बॉल खेळपट्टीच्या पूर्णपणे बाहेर आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. कमबॅक करावं लागले, परंतु फलंदाजाला संधी आहे. यावेळेला हाई बॉल थोडासा उसळी आणि थोडंसं गती कमी होते, त्यामुळे खेचला जरूर त्याने मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा नाही रोखू शकणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 49 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना MUCC ओरिसा विरुद्ध जर पाहिलं तर कांधारी किंग वांद्रे मुंबई. यानंतर एक महत्वाची मॅच असेल. यावेळेला लोअर फुल टॉस ढकललाय बॉल, मात्र या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये चढवण्याचा प्रयत्न होतोय आणि तिकडे 1 पेक्षा जास्त काही नाहीये. भावेश नाईक यांनी देखील काही अवांतर धावा दिल्या खऱ्या, परंतु गोलंदाजी चांगली केली. 50 धावा धावफलकावर आहेत. अर्धशतक पूर्ण होतं या ठिकाणी गोटेकर संघाचं. अजूनही संधी आहे. 7 बॉल बाकी आहेत, त्यामध्ये धावा कराव्या लागणार आहेत. जयंत 20 वर खेळतात तर मनीष 1 वर. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने बॉल पाठवलाय. 1 धाव तर घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय. यस, कॉल दिला. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न महत्वाचा आहे, कॉल महत्वाचा आहे. प्रयत्न केला नसता तर दुसरी धाव झालीच नसती. प्रयत्न केला आणि थ्रो देखील थोडासा वाईट गेला आणि त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. पहिल्या 5 ओव्हर संपतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी SB11 आई गावदेवी कोटेकर बी संघाची म्हणजे समीर बागराव साहेबांची ही टीम मात्र धावसंख्या झाली 52 आणि त्यांना थोडंसं नियंत्रित ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 धारावे हा संघ करताना पाहायला मिळतो. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे.
आमचे मान्यवर मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पंढरनाथ साहेब असतील, समीर बागराव साहेब असतील, दर्शनजी असतील, विशालजी पाटील साहेब असतील, हे सगळे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत या ठिकाणी. या सगळ्या स्पर्धा आणि या स्पर्धा आनंद घेण्याचं आणि त्याचबरोबरीने सहभाग घेण्याचे देखील बरीचशी कारणं आहेत. पहिली गोष्ट, ज्या पद्धतीने या 70-70च्या स्पर्धा होतात, मग बिग बॅश असू देत किंवा इतर स्पर्धांमध्ये डीजे वाजवला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटवर फोकस असतं. डीजे वाजवला जात नाही, फक्त क्रिकेट सांगितलं जातं. मान्यवर कितीही जवळचे असले स्वागत सन्मान केला जात नाही, फक्त क्रिकेटवर फोकस करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि त्याचबरोबर जर पाहिलं, यस रबर टेस्ट चॅम्पियनशिप, क्रिकेटवर फोकस आणि विविध फॉर्मॅट पहा, एक नाही प्रत्येक फॉर्मॅटला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. टेस्ट क्रिकेट राहिलं होतं ते सुद्धा आणलंय. यावेळेला शेवटची ओव्हर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. एक धाव तिकडे मिळेल. ग्रामीण संघांसाठी मॅच आणल्या गेल्या, अंडर-25 साठी मॅच आल्या गेल्या, त्याचबरोबरीने व्यावसायिक क्रिकेटमध्ये लीग मॅच आणल्या गेल्या. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आपण पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. टेस्ट क्रिकेट आता येते. सिमेंटच्या विकेटवर मॅच पाहिल्या, मातीच्या विकेटवर पाहिल्या, गवताच्या विकेटवर मॅच आपण पाहिल्या. ओहो, ऑप्शनच्या बाहेरचा एक वेगवान चेंडू होता. सचिन नाईक, काय फॉर्मात आहे ते सचिन नाईक. नुकतीच बाईक घेतली पुण्याला महाराष्ट्र 40+ प्रीमियर लीग मध्ये. त्याच्यानंतर मालिकावीर प्रभादेवीला 1 लाखाची स्पर्धा झाली मागील आठवड्यात, तिकडे मालिकावीर घेतला. आणि त्याचबरोबरीने गेल्याच आठवड्यात मात्र डोंगरीला सुद्धा स्पर्धा झाली, पुरंदर चषक 1 लाखाची, त्याच्यामध्ये सुद्धा सिरीज याच सचिन नाईक यांनी घेतलेली आहे. 1,65,000 प्रेक्षकांनी आज मॅच पाहिलं आणि यानंतर 2 सुपर डुपर हिट मुकाबले सुद्धा येणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे आहे. क्रिकेटवर फोकस हेच देखील लक्ष पाहायला मिळत आहे. आपल्या आणखीन एक महाराष्ट्राची आणि भारताची लाडकी स्पर्धा आपल्या भेटीला येते. वरुण एस पाटील साहेब, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, 70-70 स्पोर्ट्स ही स्पर्धा मॅनेज इव्हेंट नक्कीच करण्यात अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. आणि 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर ग्रामीण धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 लाख आणि 7 लाख सोबतीला 2 मोटरसायकल सुद्धा असणार आहेत. जी वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं, ती सुद्धा स्पर्धा येणार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी देखील पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 55 धावा. काही बॉल बाकी आहेत ज्याच्यावर मोठे फटके मारावेच लागणार आहेत, जेणेकरून समाधानकारक स्थितीमध्ये गोटेकर जाईल. प्रयत्न करावे लागतील गोटेकरला. आणखीन एक वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणि इकडे विकेट तर रनआउटची आलेली आहे आणि जयंतच माघारी परतताना पाहिल्या मिळत आहे. धावसंख्या 55 वर स्थिरावलेली. थोडंसं कंट्रोल केलं इकडे गोटेकरला, परंतु गोटेकरकडे दुसऱ्या डावात आर्यन भोईर आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. सचिन नाईक अंडरआर्म क्रिकेट देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, तेही खूप चांगलं खेळतात. आज त्यांच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक शेवटच्या ओव्हरमध्ये येत आहेत या स्पर्धेत आणि शेवटच्या ओव्हरला येऊन चांगली बॉलिंग करतायत. आर्यन भोईर बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्यांचं स्वागत. ओ, हाई बॉल चांगला पाहिला मिळतोय, अँगल बनवताना पाहिला मिळाला. आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मात्र लेगबायच्या स्वरूपात येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. कॅप्टन लगेच आपण टॉस साठी यायचं यानंतर. छप्पन्न धावा. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ओ, डायरेक्ट हिट. चिरतरुण खेळाडू सचिन नाईक, सगळं काही पाहायला मिळतंय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि आता डायरेक्ट हिट. इन फॉर्म. जबरदस्त कामगिरी सचिन नाईक यांचे सुद्धा. शेवटचं षटक काय टाकलंय जबरदस्त. 3च धावा मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकात देताना पाहायला मिळाले. आणि इकडे रनआउट देखील पाहायला मिळाला. अँगल असा होता की जिकडनं त्यांना प्रॉपर स्टंप दिसत नव्हते, परंतु डायरेक्ट हिट केलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती पहिल्या डावानंतर 56. मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 57. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रिग्नेश 11 धारावी उतरणार आहेत. स्वागत बिझनेस पार्क. 56 झाले 57.
आपण पाहू शकता गणेश डिंगोरेच्या 23 धावा, जयंत डिंगोरे 21 धावा. त्यानंतर विशेष परफॉर्मन्स नाही पाहायला मिळाला आणि धावसंख्या थांबली ती 56 वर आणि करायच्या त्या 57. आणि जशी ही मॅच सुरू होईल आपण या मॅचचा आवाज ऐकण्यासाठी आवाज की दुनिया जे आल्यानंतर क्रिकेटचा एक वेगळाच माहोल बनतो घेऊन जातोय दिग्गज समालोचक आणि आमचे मार्गदर्शक सिद्दीक बाबे सर. अनेक अनेक धन्यवाद. आप सुन रहे थे आंखों देखा हाल. सर चंदू शेट्टी की जुबानी महाराष्ट्र क्रिकेट का एक ऐसी कमेंटेटर, एक ऐसी आवाज़ जिनके अंदाज में भी मैच्योरिटी है और जिनकी आवाज़ में भी. बहरहाल चलते हैं MUCC प्रेजेंट रबर क्रिकेट कार्निवल की अद्भुत दुनिया में, जहां पर लक्ष्य केवल 57 का रखा है. टीम स्वराज रिग्नेश 11 धारावे, रिग्नेश पाटिल फेम टीम. देखिए 57 का लक्ष्य है, लेकिन आप इतिहास उठा के देखिए. कभी कभी ऐसा होता है कि एक टूर्नामेंट में एक मैच ऐसा रहता है जो इस तरह के लो स्कोरिंग का रहता है और वो कट टू कट जाता है. और इस तरह के मैचेस अगर कट टू कट गए ना तो फिर रोंगटे खड़े हो जाते हैं. आइए देखते हैं आने वाले टूर्नामेंट की रूपरेखा. 70 पे जो अपकमिंग टूर्नामेंट्स हैं उनकी रूपरेखा. रबर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, एक कह सकते हैं हम कि जंजीर क्रिकेट की 70 पे आने वाले दिनों में आप देखेंगे. मौसम लगातार सुबह से बादल छाए हुए, लेकिन बरसात का कहीं भी नामो निशान नहीं. हालांकि पिछले 2-4 दिनों में अच्छी बारिश हुई थी. जिस दिन इस कप की शुरुआत हुई थी उस दिन तो बहुत ही ज़बरदस्त बारिश रही थी. ये आप देख सकते हैं रबर टेस्ट चैंपियनशिप, एक नया फॉर्मेट इंट्रोड्यूस किया है भारत के इतिहास में. कमिंग सून ऑन सितंबर. चैंपियन के लिए 2.5 लाख, रनर्स अप के लिए 1.5 लाख, एंट्री फीस 70,000. सिर्फ 4 टीमें डिस्ट्रिक्ट वाइज पे खेलेंगी, मुंबई, ठाणे, रायगढ़ और पालघर से. 2 दिन का डबल मज़ा, डबल इनिंग टेस्ट मैच देखना ना भूलिए 70 पे. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे आने की तैयारी में. स्वराज रिग्नेश 11 धारावे के. ये देखिए आज़ादी का जश्न मनाइए और खो जाइए. 15 अगस्त को ये आज़ादी के जश्न के लिए लॉन्च होने जा रहा है ये टी शर्ट. ये टी शर्ट पहन के हम हमारे हिंदुस्तान के आज़ादी का जश्न मनाएं और कहें कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वेलकम बैक. विवेक शेलान ने पिछले मैच में 5 पर किया. क्या कमाल की बॉलिंग की और क्या उनके स्विंगिंग यॉर्कर पे बल्लेबाज आउट हुए थे. उसको अगर गौर से हम देखें तो लगभग ऐसा लग रहा था मानो हवा में बनाना स्विंग होकर गेंद आई थी. लेदर क्रिकेट का एक्सपीरियंस, कहीं बड़ी सीरीज खेली. खेल की शुरुआत ऑन फील्ड अंपायर शशि साटम और अंपायर रमाकांत पवार. गेंदबाजी के लिए दीवा रत्न
आर्यन भुईर भी बहुत चर्चित में रहे थे जब उनकी बाउंसर गेंद पर महेश की टोपी को लगी और गेंद स्टंप में लगी, वो भी हिट विकेट हुए थे। आर्यन भुईर सामना करेंगे महेश। स्ट्राइक भावेश के पास है, ड्राइव किया, गैप में 1 रन बना और 2 रन से खाता खोलते हुए भावेश नाइक। महेश नानगुडे नॉन स्ट्राइक पे, ये वही बल्लेबाज हैं जो पिछला जो मानसून ब्लास्ट हुआ था उसके फाइनल में आर्यन भुईर के बाउंसर पर उनकी टोपी स्टंप पे गिरी और हिट विकेट आउट हुए थे। आर्यन भुईर भावेश नाइक के लिए 2 से खाता खुला है। स्वराज रिग्नेश 11 धारावी का। ओ बढ़िया गेंद, ये बहुत ही चतुराई से पेस परिवर्तन करते हैं। वो जब जंप लगाते हैं तो बल्लेबाज को थोड़ा पढ़ना मुश्किल होता है कि गेंद तेज आएंगी या फिर धीमी आएंगी। गोटेकर बी, SB 11 गोटेकर बी इस मर्तबा तान दिया आसमान में, पीछे फील्डर है, देखते रह गए, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। ये क्लास है भावेश नाइक का। हालांकि हाफॉली तो नहीं थी, जैसी गेंद हाथ से रिलीज हुई ऑन द राइस, देखिए क्या टाइमिंग थी शॉट के पीछे, बहुत ही जबरदस्त एग्जीक्यूट किया था। आर्यन की गेंद पिकअप शॉट है और गेंद निकल गई है इस वक्त काउ कॉर्नर में, 6 रन। गजब का पिकअप स्ट्रोक, दूसरे लफ्जों में हम पिकअप भिंगड़ी भी इसे कह सकते हैं, जिस तरह से खेला है। ये देखिए पिकअप स्ट्रोक, 6 रन। आर्यन भुईर बहुत कम देखने को मिलता है कि इस तरह रन खर्च करे, लेकिन सामने भी तो बहुत ही दमदार बैट्समैन। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। भावेश नाइक सामना कर रहे हैं आर्यन भुईर का। ड्राइव लगाना चाहते थे, सामने बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद स्लिप में गई, कोई रन नहीं। 13 रन, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई। स्वराज 11 रिग्नेश 11 धारावी का। आर्यन वो फ्लिक करने की कोशिश, सवाल पूछा, ऊपर लगी थी गेंद, झुक के फ्लिक करना चाहते थे ऑन साइड में। पहले ओवर की समाप्ति, बहुत ही स्ट्रॉन्ग पोजीशन में इस वक्त स्वराज रिग्नेश 11 धारावी। लक्ष्य 57 का, पहले ओवर में 13 रन आए हैं, 14 रन आए हैं। धूप खिली हुई है, लगातार बरसात रूठी हुई है। देखना है कि बहुत सोच विचार। देखिए आपको भी अगर 70-70 के बिजनेस से जुड़ जाना है, फ्रेंचाइज बनना है, तो तुरंत ही कांटेक्ट कीजिएगा सपोर्ट नंबर पे 7276915170। ये ब्रांड एम्बेसडर करण अंबाला, नाम ही काफ़ी है। देखना है कि बहुत सोच विचार हुआ है, क्योंकि अगर इस मैच को गोटेगर बी को जिंदा रखना है, SB 11 गौदेवी गोटेगर बी को, तो उनको विकेटें लेना होगी, अथवा कोई चारा नहीं है, क्योंकि धारावी के पास मजबूत बैटिंग ऑर्डर है, उसमें विश्वजीत ठाकुर का रहना और महेश नानगुडे अब सामना करने जा रहे हैं गेंदबाज आदि मटके। पहले दिन कमाल की बॉलिंग की थी आदि मटके ने। ओह ब्यूटी, ब्यूटी, ऑफ स्टंप के बाहर से निकाल दिया गेंद को विकेट कीपर के पास। आदि मटके एक ऐसे गेंदबाज हैं जो अब तक गोटेगर बी के सबसे सफल गेंदबाज रहे हैं। फुल टॉस गेंद, सामने मिड ऑफ पे ड्राइव किया, मिसफील्ड हुआ है, जहां कोई रन नहीं था
वहां पे एक ही रन लिया है। रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं है, इस तरह के रन बचाने होंगे। आदि मटके सामना करेंगे भावेश नाइक। इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, लैंड होता हुआ बाउंड्री के बाहर, 4 रन। अद्भुत शॉट। दिस इज द मैजिक ऑफ भावेश नाइक। आइए देखते हैं रिप्ले में क्या गजब का शॉट खेला है वहां पे। भावेश नाइक बहुत चर्चा में है। ये देखिए, कल भी उन्होंने इस तरह का शॉट खेला था ओपन इंडिया में। बैकफुट पे गए, तेज स्क्वायर कट की कोशिश, गली में हवा में गेंद थी लेकिन उससे लपक नहीं पाए। मैं अक्सर कहता हूं कि गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते, लेकिन यहां बच गए और 3 रन स्कोर में आते हुए। ये देखिए, बहुत दूर से स्क्वायर कट किया था, हालांकि हवा में गेंद काफी देर तक रही थी। इस तरह के कैचेस तो बहुत पकड़े गए हैं लेकिन कोशिश उतनी अच्छी नहीं रही थी। ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है और कुल मिलाकर 24 पे पहुंचा है स्कोर। भावेश नाइक बहुत खतरनाक मूड में नजर आ रहे हैं, युवा बल्लेबाज हैं। इस मर्तबा खींच के मारा है, टिपिकल नानगुटने स्ट्रोक, 6 रन। मेरे ख्याल से तो इन्होंने ये 2 टूर्नामेंट यहां हुए हैं, वहां पर इस तरह के शॉट 15 से 20 मारे हैं। गेंद में ज्यादा खराबी नहीं थी। ये है उनका स्ट्रोक। स्ट्रोक को बनाया उन्होंने। क्या कमाल के खिलाड़ी हैं। बॉटम एंड का क्या गजब का इस्तेमाल कर रहे हैं। बातों बातों में स्कोर 30। बैकफुट पे गए, कट किया है, पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। लगभग अब दबाव बहुत बढ़ गया है एसबी स्पोर्ट गोटेगरबी पे। ये देखना ना भूलिए, फुटबॉल का एक ऐसा शो 12, 13, 14 को, जो फर्स्ट टाइम द बिगेस्ट शो इन फुटबॉल। फर्स्ट प्राइज 5 लाख, सेकंड प्राइज 3 लाख। मुंबई के इतिहास में फर्स्ट टाइम आप देखने जा रहे हैं 12, 13, 14 तारीख को फुटबॉल, द बिगेस्ट वन साइड फुटबॉल लीग इन मुंबई। देखिए, फर्स्ट प्राइज 5 लाख है। गेट रेडी, क्रिकेट के मजे के साथ फुटबॉल का मजा लीजिए। और वहां देखिए कि कौन से ऐसे खिलाड़ी हैं जो गोल्डन बूट की तरह गोल करते हैं। क्रिकेट के सिक्सर, चौके और विकेट में अलग मजा है, लेकिन फुटबॉल के डिफेंड और गोल में अलग मजा है। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। ये तो टूट पड़े हैं दोनों बल्लेबाज। गेंदबाजों पे आर्यन भुईर की खबर ली जा रही है। क्या खिलाड़ी है भावेश नाइक, कितने जल्दी हरकत में आते हैं और हरकत में बरकत है। उनको पता है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, मोटा सिरा लेकर गेंद डिपिश गली में, 1 रन। बहुत तेज रन बन रहे हैं और स्कोर 39 रन, 39। उनचालीस रन, लगभग जीत की सुगंध। देखिए, कोई अनहोनी, हालांकि क्रिकेट में भविष्यवाणी नहीं चलती है, लेकिन बहुत मजबूत स्थिति, बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, दिलकश शॉट, ब्रेन लारा की याद ताजा करता हुआ 4 रन। क्या खूबसूरत शॉट है। देखिए, गेंद कारपेट के जरिए घास को चीरती हुई गई है। लुक एट दैट, पिक्स ऑन द ऑफ वॉली, फर्मली ट्रेमन, so elegant, so beauty, just looking like a wow। महेश नानगुडे, ये नाम पिछले 2 रबर टूर्नामेंट में बहुत चमका है। बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हैं। आर्यन को स्विच हिट की कोशिश,
बैट्समैन को पढ़ के गेंद की थी, सवाल भी पूछा था, बढ़िया निर्णय अंपायर का। हालांकि बल्ले को भी छुआ था, मेरे ख्याल से कोई इशारा नहीं अंपायर का। लगभग जीत की सुगंध लग चुकी है, 44 रन हो चुके हैं। गोटेकर भी एक तरफा शिकस्त की तरफ अब तक बढ़ रही है। कटर, ये अच्छी गेंद थी, लेकिन बड़ी देर की मेहरबान आते आते इस गेंद को करने में बहुत देर कर दिया आर्यन भोयर ने। 19 गेंदों में केवल 13 रन। एक तरफा मुकाबला। इज्जत बख्शी गेंद को हल्के हाथों से शॉर्ट मिड विकेट पे टर्न किया, 1 रन। भावेश नाइक 30 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं और कुल स्कोर है 45 रन। ये वो शो जिसका सभी को इंतजार रहता है, ये वो धमाका जो सारे भारत देश में धमाका करता है। ग्रामीण धमाका बिग बैश देखना ना भूलिए। 25 दिसंबर से 30 दिसंबर। वरुण एस पाटिल साहब एंड 70 प्रेजेंट। 13 लाख फर्स्ट प्राइज, 7 लाख सेकेंड प्राइज, 90,000 एंट्री। 12 टीमें हो चुकी है, 4 टीमें यहाँ पर क्वालिफाई, जो टूर्नामेंट रहेगा उसमें से 4 टीमें आएंगी। और ये वो धमाका है जो हर खिलाड़ी खेलना चाहता है, ग्रामीण का और आइकॉन, और हर दर्शक देखना चाहता है। इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर। स्विच हिट है। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। लग रहा है कि घर से सेट होकर आए हैं। एक तो बाएं हाथ के महेश मार रहे हैं और ऊपर से रिवर्स शॉट। गेंदबाज जाए तो जाए कहां, आगे खाई पीछे कुआं, जाए तो जाए कहां। एक बात है, दुनिया में कोई भी व्यक्ति एक तरफा हार नहीं चाहता और एक तरफा प्यार नहीं। इश्क एक तरफ हो तो सजा देता है और इश्क दोनों तरफ हो तो मजा देता है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं। प्रीतम गेंदबाजी कर रहे हैं। यहां से केवल 6 रन चाहिए एक तरफा जीत कर फाइनल में पहुंचने के लिए। इसके साथ ही स्विच हिट है। क्या गेंद मैदान के बाहर, देखना है। पहले बाउंस पर 4 रन, 2 रन मंजिल दूर। और 10 विकेट से जब आप मुकाबला जीतते हैं तो ये साबित करता है कि आपकी तैयारी कितनी अच्छी है, आपने कितना अच्छा होमवर्क किया है, आपका गेम प्लान कितना अच्छा है। उमर खान, आपको टॉस के लिए आना है। कांधारी किंग्स के कैप्टन, MUCC उड़ीसा के कैप्टन आ चुके हैं। उमर खान, प्लीज आपको टॉस के लिए पहुंचना है। कांधारी किंग्स। देखिए, दोनों बल्लेबाजों ने ऐसी बल्लेबाजी की है कि सुई का इस्तेमाल किया ही नहीं, सिर्फ तलवार का इस्तेमाल किया है। फाइनल में रबर क्रिकेट कार्निवल में पहली टीम रहेंगी जो पहुंचेंगी ग्रामीण फॉर्मेट से। फ्लिक कर दिया है और गेंद चली गई है सीधा स्टैंड में। इस मुकाबले को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन रिग्नेश पाटिल, कॉन्ग्रेचुलेशन सौराज, रिग्नेश धारावे, विक्की भोयर and all team, and hard luck Gotekar B. Sachin Naik the captain, congratulations. जबरदस्त परफॉर्मेंस रहा, चारों शाने चित कर दिया। हार्ड लक गोटेकर भी। आइए चलते हैं मैच समरी की तरफ। ये देखिए, गोटेकर बी ने पहले बल्लेबाजी की, 56 रन बनाए 5 विकेट पे। गणेश डिंगोरे सिर्फ रेजिस्ट रन कर पाए 13 गेंदों में 23। जैन डिंगोरे ने 16 गेंदों में 21।
उसके बाद कोई भी बल्लेबाज कुछ नहीं कर पाया। रफ्तार के सौदागर विश्वजीत ठाकुर 2 ओवर 20 रन 2 विकेट। सचिन नाइक कमाल की बॉलिंग की, 1 ओवर 3 रन 1 विकेट। भावेश नाइक ने 1 ओवर किया, 10 रन दिए, कोई विकेट नहीं मिला। विकी भोयर महंगे साबित हुए, पहली मर्तबा 2 ओवर में 22 दिए। जवाब में भावेश नाइक की खतरनाक बल्लेबाजी, 17 गेंदों में 45 नॉट आउट। महेश नानगुडे 5 गेंदों में 15 नॉट आउट। प्रीतम 4 गेंदों में 16 रन दिया। आर्यन भोयर महंगे साबित हुए, 2 ओवर में 28 रन खर्च किए। आदि मटके भी महंगे साबित हुए,